बदलत्या काळानुसार प्रशासनही बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर, पारदर्शकतेच्या मार्गावर. आदिवासी विकास विभागाअंतर्गत 4 अप्पर आयुक्त कार्यालय व 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे. या प्रकल्प कार्यालयामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून आदिवासी बांधवांना लाभ दिला जातो. तसेच येथे त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या कार्यालयातील पारदर्शकता हीच इथली खरी ओळख. प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम दर्शवणारे बोर्ड आणि संपूर्ण कार्यालयाचा दिशादर्शक नकाशा. यामुळे नागरिकांना आपले काम सहज आणि सोपे होण्यासाठी हे दिशादर्शक त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवतात. या माहिती फलकांद्वारे विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. डिजिटल क्रांतीकडे टाकलेले ठोस पाऊल म्हणजेच ई-ऑफिस प्रणाली. यामुळे संपूर्ण कामकाज झाले आहे पेपरलेस. फायलींचा प्रवास आता डिजिटल माध्यमातून होत असून प्रशासन अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी स्वतःचा व्हॉट्सअप चॅटबॉट विकसित करण्यात आलाय, ज्यामुळे योजनांची, शाळांची, वसतिगृहांची माहिती घर बसल्या मिळवणे झाले आहे अत्यंत सोपे. विकास प्रकल्प यावल अंतर्गत हा AI स्मार्ट चॅटबॉटचा इथे तयार करण्यात आलेला आहे की जे लाभार्थी आहेत, विद्यार्थी आहेत किंवा अन्य जे नागरिक आहेत त्यांना या विभागाअंतर्गत चालवणाऱ्या योजना यांची सर्व माहिती एका क्लिकवरती घर बसल्या मिळावी या उद्देशाने हा चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे. या चॅटबॉटला आपण 3 प्रकारे संपर्क साधू शकतो. एक तर हा QR कोड दिलेला आहे की तो संपूर्ण परिक्षेत्रामध्ये याचे QR कोड लावण्यात आलेले आहेत. सेकंड, या QR कोडला तुम्ही स्कॅन करू शकता आणि याला कुठलेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या व्हॉट्सअपवरती याला स्कॅन करा आणि त्यानंतर तुमची चॅटिंग याच्यावरती सुरू होते. चॅटबॉटचा वापर करून तुम्हाला या विभागाअंतर्गत येणाऱ्या योजना, त्याचे लाभार्थी किंवा विविध सुविधा ज्या आहेत याची माहिती एका क्लिकवरती मिळते. तसेच अधिकृत वेबसाईटवर प्रकल्पाच्या सर्व अद्ययावत माहितीचा खजिना उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सुविधा. शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, निर्गम उतारा ही सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन डाउनलोड करता येतात. माझं नाव मुराद तडवी आहे आणि यावल प्रकल्प अंतर्गत मला न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत 50,000चा वैयक्तिक लाभ DBTद्वारे मिळाला असून माझं त्या लाभाद्वारे चक्कीचा व्यवसाय चालू आहे आणि त्या चक्कीच्या व्यवसायातून जवळपास माझं डेली 400 ते 500 रुपये माझं डेली इन्कम असतं आणि त्या इन्कममुळे माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे. आणि या अशाच योजना आपल्या आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्याकडून पुरवल्या जातात आणि जे बाहेरून नागरिक येतात, जे आदिवासी बांधव येतात त्यांच्याशी पण चांगला संपर्क साधला जातो आणि विविध प्रकारच्या योजना याची संपूर्ण परिपूर्ण माहिती आपल्याला या कार्यालयातून दिली जाते. नमस्ते, मी अरुण प्रभाकर पवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल. ज्या सर्वप्रथम या ठिकाणी रुजू झाल्यानंतर असं लक्षात आलं की TSP क्षेत्रामधले जे तालुके आहेत या ठिकाणचं सर्वेक्षण जर झालं तर मग आपल्याला तिथलं नीड बेस ॲनालिसिस किंवा या गोष्टी जर झाल्या तर मग ते इतर सुविधा कशा देणं शक्य होईल त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांच्या संकल्पनेतून आपण TSP क्षेत्राचं विद्यापीठामार्फत सोशल ॲनालिसिस केलं आणि या ॲनालिसिसच्या माध्यमातून असं लक्षात आलं की कितीतरी पाड्यांना आतापर्यंत पिण्याचं पाणी नाही आहे किंवा रस्ते नाही आहेत किंवा आतापर्यंत तिथं लाईटही पोहोचलेली नाही आहे. मग हा डाटा ज्यावेळेस आम्हाला उपलब्ध झाला आणि अनायासे प्रधानमंत्री धरती आबा उन्नत ग्राम अभियान योजना ही पण मागच्या वर्षी लॉन्च झाली आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ती कामं किंवा तो जो गॅप ॲनालिसिस होता तो भरण्यासाठी आम्हाला संधी मिळाली आणि मोठ्या प्रमाणात आम्ही मग पाणी पुरवठ्याची कामं असतील, रस्त्याचे असतील, लाईटचे असतील किंवा ज्या गावाला स्मशानभूमी, दफनभूमी नाही अशी कामं असतील किंवा असे विविध असतील. त्यामध्ये मग नेटवर्कचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात होता. त्या ठिकाणी BSNLच्या माध्यमातून टावर उभारणं असेल, अशा विविध आणि दूरगामी परिणाम होणाऱ्या योजना किंवा आम्ही त्या धरती आबा उन्नत ग्राम अभियान योजनेतून प्रस्तावित केल्या. त्याचबरोबर आम्ही ज्या कार्यालयामधल्या योजना असतील, कार्यालयातल्या सक्सेस स्टोरी असतील, त्या कार्यालयाचं आमचं फेसबुक पेज आहे,
यूट्यूब चॅनल आहे त्याद्वारे सुद्धा आम्ही प्रसिद्ध करतो. अशा विविध माध्यमातून आमचं कार्यालय लाभार्थी भूमिक राहावं आणि चांगलं जास्तीत जास्त फायदा त्यांना व्हावा. खर्च होण्यामध्ये सुद्धा नियोजनातील जो खर्च आहे नियोजनाचा तो मागील 2 वर्षामध्ये सतत आम्ही खर्च करण्यामध्ये पण राज्यात 1 नंबरला आहोत. आणि या सर्वाच्या याच्यातून आम्हाला जे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसाचा जे कृती आराखडा होता त्यामध्ये सुद्धा आमचं कार्यालय हे राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झालेलं आहे. त्यामुळे या सर्वांचा मी जर विचार करता पाहिला तर निश्चितच आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यातून आमच्या आदिवासी बांधवांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होत आहे हे मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर असे आहे प्रकल्प कार्यालय यावल. हे फक्त एक कार्यालय नाही तर ते आहे नव्या विचारांची अंमलबजावणी, तंत्रज्ञानाची साथ आणि नागरिकांच्या विश्वासाची खात्री. प्रकल्प कार्यालय यावल.